मंजिरीचा नवरा आहेस. मग तुला काय वाटलं मी अननोन बायकांच्या पर्सेस घेऊन फिरतो? तर तू तिचा नवरा आहेस, मग मी कोण आहे? म्हणजे अनय, हा अनय, अनय जमेनीस. त्याच्याकडेच नोकरी करत होते मी. आणि हे शौनक तिचा नवरा. बट यू आर नॉट 53. मी 50 वर्षाचं असणं अपेक्षित होतं का मंजिरी? एक जोक होता तो, याला खरा वाटला. याला असं वाटलं की माझा नवरा खूप म्हातारा असेल. म्हणजे जे शुद्ध मराठी बोलतात ते 1965 मध्ये जन्माला आले असतील असं याला वाटतं. अरे अरे अरे, वकील साहेबांना धक्का बसलेला दिसतोय वाटतं. नाही नाही, धक्का नाही, पण तुम्ही दोघं खरंच नवरा बायको? ऑफकोर्स. शौनक, तुमच्याकडे फोनमध्ये आपलं मॅरेज सर्टिफिकेट असेल ना स्कॅन केलेलं? दाखवा नाही आला. काय पुरावा दिल्याशिवाय याचा विश्वास नाही बस. नाही नाही, आय एम सॉरी, आय बिलीव्ह इन यू. मला असा पुरावा वगैरे नकोय. मला एवढंच वाटलं की रँडमली कोणतरी तुला त्रास देत आहे म्हणून मी खोटं सांगितलं यांना. आय एम सॉरी. हो, मंजिरीने मला सांगितलं होतं. एनिवेज, नाईस मीटिंग यू. प्रत्येक वेळी तुला वाटतं तेच खरं असतं असं नाही. हे पटलंय ना आता? निघूया. एक्सक्यूज मी. काय तुमचा प्रोग्राम काय? काहीच नाही, म्हणजे घरी जाऊन स्वयंपाक करायचं आणि जेवायचं. का? गुड. मग आपण तिकडे डिनरला जाऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर. हे बघ शौनक, आपण आज पहिल्यांदा भेटलोय आणि यापुढे काही आपली भेट होईल असं मला वाटत नाही. मंजिरीने आत्ताच जॉब सोडलाय, तुला तिने सांगितलं असेलच. सो वी कॅन मेक अ प्लॅन. व्हॉट से? नाही, मी अशी ट्रीट नाही घेऊ शकत तुझ्याकडनं. मला नाही पटत. कॉम्पेन्सेशन समज. नाही म्हटलं तरी इतके दिवस काम करतेस तू माझ्याकडे त्याचं. उगाच मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू माझ्याबद्दल काय विचार करतोस ते कळलंय मला. एक मिनिट ऐक माझं. आय एम सेइंग सॉरी. हो, मला मान्य, मी मगाशी जरा जास्त चिडलो आणि खरंच म्हणजे मला इतका का राग आला माझं मलाही माहिती नाही. आय एम सेइंग सॉरी नाव. गिव्ह मी चान्स टू से दॅट. शौनक, मी नोकरी का सोडते तुला माहिती आहे नाही, आणि तू माझ्याबद्दल काय बोललास हेही तुला माहिती. खरंच जर तुला मला ट्रीट द्यायची असेल ना तर त्या बाईला न्याय मिळाल्यावर दे. अरे गजा, एवढा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. जर शांतपणे विचार कर ना. लय ऐकून घेतलं द्यायचं. अरे नोकर झालो म्हणून काय गुलाम झालो काय द्यायचे? पण असं कोण म्हणतंय तुला? आणि जे काही केलं ते त्या अंजूने केलं ना. प्रणव साहेब मला टॉमी बोललेच कसे? अरे ते तुला टॉमी बोलले तर तुला काय लगेच शेपूट फुटली का? नोकर माणसाला जरा पडतं घ्यावं लागतं. आणि इथं वेळच्या वेळी पगार मिळतो, आपल्याला राहायला चांगली जागा दिलीये. जे चांगलं है ना ते नेहमी बघावं गजा. गजा भैया, तुमसे वो अपने बारे में नहीं सोच सकते. तुमको तुम्हारे घर वालों का पेट पालना है. तुमने नौकरी छोड़ दी तो सारे रास्ते पर आ जाएंगे. तुम्हारी बड़ी बहन फिर से पेट से है ना. आणि गजा, मालती मॅडम चांगले. तू जाऊन त्यांना सॉरी बोलता, तुला माफ करतील. झालं. मी काहून सॉरी बोलू? मग ते अंजू अजून शापारेल. आज टॉमी म्हणली, उद्या मला भुंकून दाखव, मग तेच करू काय शोभर? गजा, शेवटी आपल्याला गरज आहे त्यांची, हो की नाही? उद्या गावी जा म्हटले तर काय करशील?
आहे तो रात्रभर विचार करतो. पण आपल्याला जशी गरज आहे तशी त्याला पण आहेच ना. उनको हम जैसे बहुत मिल जाएंगे भैया, और कोई कम पैसों में काम करने वाला मिला तो. इस देश में गरीबों की कमी है क्या गजा भैया? सोचो, सिर्फ खुद का नहीं सबका सोचो भैया. काश ये हम चीज पिट्ठल को समझा पाते. सांगा ना. काय सांगू आता. हा तसा मला बरा वाटला अने जेमिनीस. हुशार आहे. हुशार, आगाऊ एक नंबर. माणुसकी वगैरे तर दूर दूरवर राहील, त्याच्यासाठी फक्त केस जिंकणंच महत्वाचं आहे. नसतेच काम करू शकले अशा माणसाकडे. मी नोकरी सोडून योग्य केलं ना. हो, फक्त काय नाही झालं. फक्त काय? सांगा ना, काय झालंय? काय नाही अगं, महापात्रांनी एक चिठ्ठी लिहिली आणि कुठेतरी निघून गेलेत. त्या चिठ्ठीत असं लिहिलंय की सुहासिनीच्या प्रकरणात लक्ष नको घालू. मी परत कधी येईन सांगता येत नाही, वाट बघू नको. आता या सगळ्याचा काय बोध घ्यावा एखाद्याने. म्हणजे ते परत आलेच नाही का? तुमची नोकरी वाऱ्यावरच. आता माहित नाही. शौनक, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, त्यांच्याशी जिजींबद्दल काही बोलू नका. नका वाढवू तो विषय. आता ते रागावून गेले असतील तर त्या दोघांची नोकरी जाऊन कसं चालेल आपल्याला? हे तू मला ऐकवतेस? तू तर नोकरी सोडून आलीस, निदान मी. असो काय असो, तो अनय पहिल्या भेटीत तुम्हाला बरा वाटला, पण मला माहितीये ना तो कसा आहे. त्याची वागण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत महा आगाऊ एक नंबरचा. म्हणजे कोण आगाऊ? कोण काय, तो अनय. एक मिनिट, तू तुझ्या बॉसला अनय म्हणतेस? अरे तू हे करतेस का? हा म्हणजे अहो अहो नाही, बरोबर आहे ना. आता तो अनय तुला जवळचा वाटतो ना, मी लांबचा झालो तुला. शौनक, मी सुरुवातीला त्याला अहो जाहोच करत होते. मी एकेरी नावाने हाक मारतच नव्हते, पण मग त्यानेच हट्ट घातला. आणि तसाही वयाने तो माझ्या बरोबरीचाच आहे ना. नाही, तुझं बरोबर आहे, पण तू आणि अनय खूप वर्षापासून एकमेकांना ओळखता ना. तो आहे तुझ्यासाठी, मी मात्र तुम्ही. शौनक, अहो असं काय करताय तुम्ही? जाऊ दे, झोप आली मला. गुड नाईट. शौनक, अहो हो ठीक आहे ठीक आहे. हो, मी पेमेंट पाठवून देते. चालेल. हो, ओके, थँक्यू. या बसा. काय कसं काय झालं पहिलं सेशन? ओके होतं. आय मीन आय डोंट नो, असं स्ट्रेंजर समोर तुमचं सगळं पर्सनल सांगणं वॉज अ बिट वियर्ड फॉर मी. पण या थोडं रिलीफ नक्कीच वाटतंय. काय ते काय म्हणाले? सेल्फ रिस्पेक्टवर काम करायला सांगितलंय. ही सेड की मी आतून खूप वल्नरेबल आहे आणि एन्झायटी इश्यूज पण आहेत, सो काही औषधं लिहून दिलेत त्यांनी. अँड नेक्स्ट टाइम ते मला काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस पण सांगणार आहेत. ते म्हणले की त्याने खूप चांगला इफेक्ट होईल, सो लेट्स सी. गुड. तुला बरं वाटतंय ना? हां, ते महत्वाचं बघ. मॉम, सेशन झाल्यापासून खूप जास्त झोप येते मला. अगं स्ट्रेस रिलीफ होतो ना, म्हणून थोडी झोप येते. आता तू काहीतरी खातेस, कसं सरळ जाऊन झोपतेस, काय करतेस? मॉम, क्लिनिंग झालं नाहीये का आज?
हे आपले सगळे नोकर डोक्यावर चढून बसलेत. त्या गजानन आणि अंजूचं काहीतरी म्हणे भांडण झालं आणि त्या भांडणावरून त्यांनी अख्खी पाण्याने भरलेली बादली तिच्या अंगावर उपडी केली. अगं हसतीयस काय? नोकरी सोडून गेला तो. मग आता नाही नाही, आपण लगेच दुसरं कोणीतरी बघूया. ते ग, त्यांना कुठे परवडतंय नोकरी सोडणं. आता वरचं पोट आहे त्यांचं. काय नाही, उद्या त्याची चूक त्याला परत कळेल आणि येईल परत नोकरी मागायला. मग आपणही उपकार केल्यासारखं पुन्हा नोकरीवर ठेवायचं त्याला आणि मग एकदम सिन्सिअरली काम करतात ते. लहान आहे ग तू, कळत नाही त्याला. मॉम, आय थिंक तुम्ही उगाच इन्व्हॉल्व्ह होता या लोकांमध्ये पर्सनली. सरळ रिप्लेस करून टाकायचं ना. एकाला बदलल्याशिवाय दुसऱ्याला भीती बसणार नाही. शौनक, तुम्ही नका काळजी करू, मी दुसरी नोकरी शोधेन. द्या इथे द्या. आज खूप गरम होत आहे नाही? आता उन्हाळ्यात टेरेसमध्ये चटई टाकून झोपायला मज्जा येईल, हो ना? तुम्ही बसा, मी पोळीचा चुरा केलाय नाश्त्याला आणि तुम्हाला आवडतं म्हणून दही सुद्धा आहे. बसा. नाही, काही नकोय मला. शौनक, माझा राग अंगावर कशाला काढताय तुम्ही? बोला ना काहीतरी प्लीज. तुम्ही असं वागायला लागलात ना की मला खूप कसं तरी होतं. का चिडला एवढे? मला वेळ लागला ना म्हणून चिडलो मी, कळ? शौनक, मी तुम्हाला आहो जाहो करते कारण तुम्ही फक्त माझे मित्र किंवा माझं प्रेम नाही आहात. या सगळ्या आधी तुम्ही या सगळ्या आधी तू जिथे काम करायचीस तिथला मी मालक होतो, हेच म्हणायचं ना तुला? शौनक, अहो मंजिरी, मला वाटलं तू आवो करायचीस त्यात तुझी आपुलकी होती, तुझी ती लोकांशी बोलायची पद्धत होती. पण आता मला कळतंय की तू माझ्याशी अंतर ठेवून बोलतीयस. कारण का? कारण तू अजून भूतकाळ विसरलीच नाहीयेस आणि इथे मी मूर्खासारखा आपल्या सहजीवनाचे स्वप्न बघतोय. तू मला तुझ्यातलं मानत नाहीयेस, वेगळं मानतेस. तुझ्या दृष्टीने आपण अजूनही समान झालेलो नाही आहोत. असो, मला अजून काही बोलायचं नाहीये. शौनक, ऐका माझं. शौनक, देवानी आपल्या घरात जे काम करणारे नोकर असतात ना, ते विश्वासूच पाहिजेत. म्हणजे अगं, या गजाननच्या जागी आधी एक वेगळा मुलगा होता आपल्याकडे कामाला. त्यांनी चक्क चोरी केली आपल्या घरामध्ये. काय सांगता? नाहीतर काय. अगं, हे CCTV वगैरे सगळं घटना घडून गेल्यानंतर त्याचा उपयोग. पण त्यांनी क्राईम थांबत नाहीच ना ग. खरं सांगू का, या गजाननचा त्या बाबतीत काही इश्यू नाही म्हणून. शौनक, ऐका. शौनक, मॉम, बसा ना. Did you just see what happened? तुम्ही म्हणालात तसंच झालं. इनफॅक्ट त्या सायकेट्रिस्टने पण मला हेच सांगितलं की विचार बदलला की आयुष्य बदलतं. म्हणजे बघा ना, मी चेंज व्हायचं ठरवलं आणि शौनक आणि मंजूमध्ये भांडण झालं. अशीच त्यांच्यातली भांडणं वाढत जातील, ते एकमेकांपासून लांब होतील आणि मग शौनक कायमचा माझ्याकडे परत येईल. प्रेमाचे 4 दिवस झटकन संपतात असं ऐकलं होतं, पण यांचं नातं. वाव मॉम, आय रिअली होप तुम्ही म्हणताय तसंच होईल. त्यांचं नातं ब्रेक होईल आणि शौनक कायमचा माझा होईल. शौनक, ऐका. शौनक, ऐका ना प्लीज. शौनक, का चिडताय एवढे? एवढा मोठा प्रश्न नाहीये हा. आहे, माझ्यासाठी आहे. आज जेवढं तू मला हर्ट केलंस ना, तेवढं कुणीही केलं नव्हतं. मी कितीही प्रयत्न केले तरी मी तुझ्यासाठी फरक आहे मी कधीच विसरू शकणार नाही. नाही म्हणजे मॅडम, सुरुवात कोणी केली आणि शेवट कोणी केला काय फरक पडतो ना. चूक ही चूक राहते ना. माझी म्हातारी कायम सांगायची, चुकलं की लगेच माफी मागून टाकायची बा. माणूस मेला पुण्याची शिदोरी घेऊन जातो, पुण्यांची नाही. म्हणजे मी काय म्हणून राहिलो,
परत असं नाही होणार कधीच. मी मन लावून काम करेन. अडाणी समजून एकदा माफ करा. माझ्या पगारावर 5 जणांचं पोट भरतो. पण मग हा विचार तू अंजूच्या अंगावर पाणी ओतण्याच्या आधी करायला हवा होतास. हं? आणि तुझे ते मानाने जगणं वगैरे जे म्हणत होतास त्याचं काय झालं रे? हा, माफ करा. ठीक आहे, जा कामाला लाग. असं कसं? यांनी नोकरी सोडल्यामुळे आपली जी गैरसोय झाली आहे त्याचं काय? कामाचे एवढे तास वाया गेलेत ते गृहीत नको धरायला. गजानन, तुझ्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागेल. तो तुझ्या पगारातले 1000 रुपये कमी करणार आहे मी. आणि प्लस जे कामाचे आज तू वाया घालवले ते कॉम्पेन्सेट करायला तुला एक्स्ट्रा काम करावं लागेल. आपल्या घरात बऱ्याच बंद खोल्या आहेत. जा, जाऊन साफ कर. माझ्याकडे किल्ल्या आहेत, त्या घेऊन जा. आता जर तुम्ही माझं ऐकून घेतलं नाहीत ना तर मीही चिडेन तुमच्यावर. तुम्हाला काय वाटतंय? आपलं लग्न झालंय म्हणून मी तुम्हाला अरेतुरे म्हणू शकत नाही? पण तुम्ही हे विसरताय की सगळ्यात आधी तुम्ही माझे शिक्षक आहात, मग तुम्ही मित्र जात आणि मग नवरा. आणि काही झालं तरी मी माझ्या गुरूंना अरेतुरे नाही म्हणू शकत. कदाचित माझ्यावर संस्कार तसे झालेत म्हणून असेल, पण म्हणून आपल्यातली जवळीक कमी होते का? आपण एखाद्याला कशी हाक मारतो यावरून आपल्यातलं नातं कसं ठरू शकतं? चहाच्या टपरीवरच्या पोराला तुम्ही अरेतुरे करता म्हणून काय लगेच तो तुमचा जवळचा मित्र झाला का? शौनक, मी आपल्यातलं जे नातं आहे त्या नात्याच्या पायाला आदर देते, पण तरीही माझ्यासाठी तुम्हीच सगळ्यात जवळचे आहे. कुठलीच भिंत नाहीये आपल्यात. आता तरी पटतंय का माझं म्हणणं? मग हसा ना. हसा नाही तर मी गुदगुल्या करेन ना. असं नाही हो, खरं खरं हसा. मला एक सांग, मी तुला पूर्ण ओळखतो. तू इतक्या सहजासहजी कुणाला अरे तुरे करणार नाहीस. मग अनयनी कसं काय कन्व्हिन्स केलं तुला? त्याचा पण एक किस्साच आहे. त्या अनयने मला मंजिरी मावशी अशी हाक मारायला सुरुवात केली. चिडवत होता तो म्हणून. मग काय? आता बरोबर हसायला आलं ना तुम्हाला? पण हसलात की छान दिसतात. रागवलात ना की गुंड दिसता. अच्छा, मग आजपासून मी सुद्धा तुला मंजिरी मावशीच म्हणतो, चालेल? अरे बाप, धुळीची तर पार डोंगर झाले ना इथं. किती वर्ष उघडली नाही खोली काय माहिती. त्या देशमुखांना वाटतं टाळा लावलं की झालं आपलं काम. घराला बी मन असतं का नाही, खोल्यांना बी वाटत असेल का नाही मोकळा श्वास घ्यावा. खोलीत जर हवा मोकळी नाही राहिली तर इथं जे लोक राहायचे त्यांचा वावर कसा जाईल? कोण राहायचं बरं इथं? गौड बंगालाच वो. काय बघताय? हे पोळ्या करणं अवघड असेल नाही, पण प्रयत्न केला तर जमेल ना मला. तुम्हाला कशाला करायच्यात पोळ्या? मी करते की. तशी बाकीची मदत करताच की तुम्ही. ते आपल्या पुरतं झालं. प्रोफेशनली जर विचार केला तर एकाऐवजी दोघांनी केलं तर बरं पडेल ना. म्हणजे मी असा विचार करत होतो की पोळी भाजी केंद्रासारखं आपण काही सुरू करूयात का, किंवा टिफिन सर्व्हिसेस. तसे आपल्या घराच्या भोवती भरपूर हॉस्टेल सुद्धा आहेत.
किंवा जी म्हातारी माणसं एकटी राहतात त्यांच्यासाठी. हे बघ, फार काय इन्व्हेस्टमेंट लागणार नाहीये. ते इन्कम ही लगेच सुरू होईल. शौनक अहो पण मग सकाळची आपण पोहायची गाडी टाकूयात का? पण नको, त्याच्यात गाडीची इन्व्हेस्टमेंट आली. मग काय करू मी? शौनक तुम्ही नका विचार करू इतका. महापात्रे आज न उद्या परत येतीलच की. असे कायम ते थोडे जातील ते. आणि त्यांनाही जिजींना भेटायची इच्छा असेलच की. ते परत जरी आले तरी माझं तोंड बघणार नाहीत कदाचित. मग मी काय करू? त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. मी परत जाऊन बघू का? शेजाऱ्यांकडे चौकशी करून बघतो ना. चालेल, लगेच निघतो. शौनक काही जाऊ नका, बस नाही का. बघू, कारण की आपल्याकडे कमी पैसे उरलेत. तो चालतच जावं लागेल. बरं, एक मिनिट. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. विचार चालत जावं लागणार होतं. तर सवय नाहीये त्यांना याची. पण कसे पुरणार पैसे? मी भांडून नोकरी सोडून आले ते चुकलंच माझं. परत जावं का? काय करू? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.